मित्रांनो, युद्ध फक्त रणांगणात होत नाही. कधीकधी सर्वात मोठं युद्ध माणूस आपल्या मनात लढतो. शत्रू न दिसता तो आपल्यातच असतो. अहंकार, लोभ, सत्ता आणि मोह यांच्या रूपात. आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तलवार किंवा धनुष्य लागत नाही. लागतो एकच अस्त्र, त्याग. रामायणातील ही कथा आहे भरताची, ज्याने मनातलं युद्ध जिंकून इतिहासात आपलं नाव सोन्याने कोरलं. दशरथ महाराज युद्ध झाले होते. त्याने रामाला अयोध्याचा राजा बनवायचं ठरवलं. संपूर्ण राज्यात आनंद होता, पण त्या रात्री एक कट घडला. कैकेयीला मंथरेने विष भरलं. तुझा मुलगा भरत गादीवर बसायला हवा. कैकेयीने जुने 2 वर मागितले. रामाला 14 वर्षासाठी वनवास, भरताला अयोध्याचा राजा बनवणे. रामबंधू व पित्याचं वचन पाळण्यासाठी निर्विकारपणे वनाला निघाले. दशरथ दुःखाने प्राण सोडले. भरत त्यावेळी आपल्या मामाच्या घरी होता. भरत परतला आणि घडलेली घटना समजली. तो थक्क झाला. आईने हे कसं केलं? लोकांच्या नजरेत तो दोषी ठरणार होता, कारण राज्य त्याला मिळणार होतं आणि मनात एक प्रचंड वादळ होतं. एक बाजू म्हणत होती, राज्य मिळालंय ते स्वीकार, तुझा अधिकार आहे. पण दुसरी बाजू ओरडत होती, हे अन्याय आहे. तुझ्या भावाला वडिलांनी राजा मानलंय, तू कसा गादीवर बसणार? हा क्षण होता जिथे भारताचं मनातील युद्ध सुरू झालं. हे युद्ध धनुष्यबाणाने नव्हे, तर स्वतःच्या आत्म्याशी लढायचं होतं. भारताने ठरवलं, माझं मन जिंकलं तरच मी खरा राजा, आणि मन जिंकायला मला त्यागाचं ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. तो सैन्यासह वनात गेला. मग रामाला भेटला. डोळ्यात पाणी, मनात अपराधीपणा. तो म्हणाला, भाऊ, हे राज्य माझ्यासाठी विषासारखं आहे. तू परत ये आणि राजा बन. रामाने सांगितलं, भरता, पित्याचं वचन माझ्यासाठी धर्म आहे. मी परत येऊ शकत नाही. भरत म्हणाला, ठीक आहे भाऊ, मग मी हे राज्य चालवेन, पण तुझ्या नावाने, आणि ह्या सिंहासनावर मी तुझ्या पादुका ठेवेन. मी फक्त सेवक राहीन. भरताने गादी, राजसत्ता, वैभव सगळ्यांवर पाणी सोडलं. तो 14 वर्ष राजवाड्यात राहून राजा नव्हता, तर वनवासातल्या भावाचा सेवक होता. तो पायात पादुका घालून साधा वस्त्रात राजवाड्याच्या बाहेरच्या कुटीत राहत होता, कारण त्याच्यासाठी खरी गादी म्हणजे धर्म आणि कर्तव्य. भरताने हे सिद्ध केलं, राजावर राज्य करणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनावर राज्य करणं तेच खरं राजेपण आहे. आपल्या आयुष्यातही मनातली युद्ध रोज चालतात. नोकरीत लोभ आणि प्रामाणिकपणा, नात्यात अहंकार आणि प्रेम, यशात स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगणं. भारतासारखं मन जिंकायचं असेल तर त्यागाचं ब्रह्मास्त्र सोडावं लागतं, कारण त्याग हा कमजोरी नाही, तो अंतिम शक्ती आहे, जी माणसाला जगावर नव्हे स्वतःवर विजय मिळवून देते. खरा विजेता तो नाही जो इतरांना हरवतो. खरा विजेता तो आहे जो स्वतःच्या मनाला जिंकवतो. भारताने ते करून दाखवलं, आणि आपणही करू शकतो जर त्यागाचं ब्रह्मास्त्र वापरलं तर.